शिर्डीतील राजमाता जिजाऊ मल्टीपर्पज मेडिकल फाउंडेशन संचलित साईबाबा योग परिवाराला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अखंडित वर्षपूर्ती महोत्सव द्वारावती पार्किंग येथे साजरा करण्यात आला। 15 जून 2015 साली या योगा परिवाराला सुरुवात करण्यात आली। प्रथमतः या योगासन उपक्रमामध्ये 5 ते 7 साधक होते, मात्र आज यांची संख्या 50 ते 70 वर गेली आहे। यामध्ये अष्टांग योग, सूर्यनमस्कार, पाठ आणि पोटावरचे आसने तसेच योगाबद्दल असलेले वैद्यकीय ज्ञान डॉक्टर नचिकेत वरपे हे साधकांना देत असतात। योगासनाच्या माध्यमातून शरीरामध्ये अंतर्गत बदल होत असतात, व्याधी आणि व्यसनांपासून मुक्ती मिळते। या योग साधनाच्या अखंडित वर्षपूर्ती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचा योग परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला। आज या ठिकाणी 15 जून 2015 सालापासून अखंडित योगासनाचा उपक्रम आपण बाबांच्या नगरीमध्ये राबवत आहोत। यामध्ये अष्टांग योगाचे आसनं या ठिकाणी केले जातात, सूर्यनमस्कार घेतले जातात, पाठीवरचे पोटावरचे आसनं घेतले जातात, उभे राहून आसनं घेतले जातात। तसेच मी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळं वैद्यकीय जे ज्ञान आहे योगासनाच्या संदर्भातलं ते परिपूर्ण ज्ञान या साधकांना मी या ठिकाणी वर्षभरात या ठिकाणी दिलेलं आहे। अतिशय अल्प लोक म्हणजे 5 ते 7 लोक त्या ठिकाणी येत होते। त्यानंतर हा जो शिर्डीकरांचा उत्साह आहे तो मनाला अतिशय भावणारा आहे। हा जो आमचा परिवार झालेला आहे, एक आम्ही सर्वजण एकमेकाशी सुखदुःखात निगडीत झालेला आहोत। योगासनाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये अंतर्गत बदल होत असतात, आपण व्याधीमुक्त होत असतो। आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी 21 जून हा दिवस योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। सगळ्या जगाने आज आपल्या माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं आचरण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि जागतिक योगा दिवस म्हणून या ठिकाणी तो दिवस पाळण्यात येतो। आपल्या शिर्डीकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की रोज सकाळी 6 वाजता द्वारावती पार्किंग येथे आसनांची सुरुवात होते, प्रार्थनेची सुरुवात होते, त्यानंतर 7:30 वाजता समारोप त्या ठिकाणी होतो। हे सर्व एक 50 ते 60 साधक या ठिकाणी सातत्याने त्या ठिकाणी येत असतात आणि योगाचे धडे घेत असतात। या वर्षापर्यंत 170 शिर्डीकरांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे। बरेचसे डायबिटीसचे रुग्ण आहेत, वेगवेगळ्या व्याधी असणारे, कमरेचे विकार असणारे रुग्ण आहेत, ज्यांना ह्या योगिक क्रियेमुळे अतिशय फायदा झालेला आहे।